कशा धावा मैदानावरती बनवतायत, तर कशा धावा रोखण्याचा प्रयत्न जेजुरी संघ मैदानावरती करतोय हे बघायचं आपल्याला दुसऱ्या जशी मॅच मात्र मैदानावरती सुरू होणार आहे तसा आवाज थोडासा बदलूयात आणि यानंतर मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात सूरज धायगुडे पाटील यांना. सासवड संघ आपला एक खेळाडू पाठवून द्या, प्रतिनिधी पाठवा, विनंती असेल सासवड संघाला. चला मॅच ऑन करा. हॅलो चेक. दोनही पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत.
मुख्य पंचांच्या भूमिकेत अर्थात अक्षय चांदगुळे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पुढे शकता तुषारजी मेटे या ठिकाणी सर आपल्याला पाहायला मिळतील, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अर्थात स्वप्नीलजी भैया काकडे या ठिकाणी पुढे शकता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सज्ज होत आहेत. अगदी सेकंड राऊंड या ठिकाणी खरं तर चालू झालाय आणि या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल देखील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आपण सामने पाहतोय. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र यूट्यूब लाईव्हचे अर्थात PTC लाईव्हची पूर्णपणे टीम या ठिकाणी करते. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अभांतर धावांचा कॉल होतो, अगदी व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवलं जाईल. देखील जर पाहिलं तर यूट्यूब लाईव्हची आपण थोडीशी चर्चा करत होतो देखील जर पाहिलं तर PTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आपण हे लाईव्हचे प्रेक्षेपण करतोय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे अगदी वेगवान देखील आलाय आणि हा चेंडू मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला चेंडू अगदी अवांतर धाब्यांचा कॉल असेल, व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर अगदी चांगला चेंडू निर्धाव चेंडू आहे. अगदी खोलवर टप्प्याच्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरेशी एकदा दांडी 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 केली जाईल गुल आणि प्रीतम अप्पांना इथे मात्र एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसतोय. एक मोठा धक्का खरं तर सकाळच्या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर प्रीतम अप्पांनी देखील सलग 3 षटकार बॅक टू बॅक मारले होते आणि तिथे मात्र बॅक टू द पॉइंट प्रीतम अप्पांना मात्र डगआउटमध्ये जावं लागेल. अगदी नॉन स्ट्राईकला सोहन मेहमाने देखील पाहायला मिळतील. 9 स्ट्राईक वरती सोहनजी मेहमाने आहेत, तर देखील जर पाहिलं आमचे सहाय्यक समालोचक करतात विजयजी साकोरे सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. बाकी बॅचचं त्यांचं देखील एक समालोचन दमदार या ठिकाणी पाहायला मिळेल. सकरिया देखील सरांचं नेहमी असणार आहे, मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असेल. देखील अगदी विकेट आले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय. दोन्ही टीम लक्षात घ्या, आपला अतिरिक्त खेळाडू जो आहे तो पाठवून द्या. आपल्या खेळाडूचं नाव इथं येत नाहीये, लक्षात घ्या. सासवड संघ, छत्रपती सासवड संघ, निखिल फडतरे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज होईल. अगदी चांगला आउटकट झालाय. चेंडू मात्र हलकीशी कडा आहे, मागच्या दिशेने इथे फेकी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवरती अगदी वेगवान देखील एक सिंगल मिळेल. चांगला फटका देखील एक कनेक्टर देखील एक झाला नव्हता, परंतु दिशा नक्कीच चेंज केली होती. चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती वेगवान अशी देखील एक सिंगल येईल. देखील जर पाहिलं तर निखिल फडतरे पाहिलं तर PPLच्या माध्यमातून पुरंदर प्रीमियर लीगमध्ये नेहमी नावाचा डंका खरं तर या खेळाडूचा आम्हाला पाहायला मिळाला आहे. आज मात्र आपल्या गाववाच्या टुर्नामेंटमध्ये छत्रपती सासवड संघाचा नावाचा डंका खरं तर निखिल फडतरेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल का. स्ट्राईकवरती इथे सोहन इथे सज्ज होतोय. मागील मॅचमध्ये तर दमदार सोहनच्या माध्यमातून झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती अगदी संदेशच्या माध्यमातून खरं तर धुवाधार चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणले गेलेत. इथे अगदी डॉट बॉल आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर महत्त्वपूर्ण टुर्नामेंट आहे, महत्त्वपूर्ण आयोजन या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतंय. श्रीनाथ चषक एक दमदार चषक खरं तर आपण पाहतोय. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब वीर संघ यांच्या माध्यमातून खरं तर हे आयोजन आणि नियोजन खरं तर आपली टुर्नामेंट एक मानाची उभी राहिलेली पाहायला मिळते. इथे देखील अगदी समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, हवाई तडाखा, चेंडू सीमारेखा पार, 6 रन, षटकार. चांगला फटका खरं तर खोलाय. चेंडू घ्या दुसरा, नाहीतर अगदी षटकार येईल आणि षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक पुनश्च बदलत असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. खरं तर सोहनला इथे आक्रमण करावं लागेल. मैदानाच्या अद्भुत संदेशवरती खरं तर हल्ला बोल केलाय, षटकार आलाय. खरं तर चायनीज सेंटरमध्ये दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. षटकार. अगदी हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये इट इज अ नो बॉल कळवला गेला. अगदी खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाब्यांचा कॉल येतोय. नो बॉल. इथे मात्र पुनश्च एकदा फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आक्रमण करण्यासाठी खरं तर सोहन इथे पुनश्च एकदा तयार आहेत. षटकार आला, त्याच्यानंतर अवांतर धाव, नो बॉल आले, फ्री हिट. खोलवा टप्पाचा अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने चेंडूचा बाटला केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू मात्र सीमा रेखा फरार. पुनश्च एकदा 4 रन, चौकार. खरं तर बॅक टू बॅक बाउंड्रीज देखील आलेल्या पाहायला मिळतील. षटकार आला, त्याच्यानंतर अगदी अवांतर धावा आले, त्याच्यानंतर अगदी चौकार येतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याचा खेळ संपेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र
13 या आकड्यावरती धावफलक पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 13 धावा धावफलकावर त्या छत्रपती सासवड संघाची खरं तर ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी प्रीतम आप्पांची देखील एक विकेट गेली, त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये निखिल फडतर याला, परंतु सलामीचा जो जोडीदार होता ना मैदानाच्या आतमध्ये सोहन, तो मात्र आता आक्रमक झालाय. 13 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा निखिल फडतरे एक खरं तर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं या ठिकाणी शिवमच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. बॅटर पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी इथे देखील एक तयार होतोय शिवम. निखिल ओहो मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू अगदी रंगभेदक शरीरभेदक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. हा चेंडू अगदी आकुटप्पा शॉटबॉल फुटबॉल होतो, अगदी अंग मारा, परंतु लेग बाईच्या माध्यमातून अगदी वेगवान सिंगल आली आहे. आज मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत अर्थात अक्षय चांदगुळे जी सर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. अगदी रब्बर बॉलचा खरं तर आनंद आज मात्र लुटत आहेत हे सर्व पंच आणि तुम्ही आम्ही खेळाडू आणि लाखो क्रिकेटप्रेमी राजांची तशीच गर्दी या ठिकाणी खरं तर या सामना पाहण्यासाठी खरं तर या मैदानावरती आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतरचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओहो खोलवा टप्प्याचा लोबा फुल टॉस होता मैदानाच्या आत म्हणून कनेक्ट चांगला नाही. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चेंडूच्या पाठला करतोय. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. काही चेंडू देखील चांगले आहेत तर काही चेंडू शिवम देखील एक क्वालिटीच्या मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. अगदी पहिला चेंडू शरीर भेदक देखील होता लेगबाईच्या माध्यमातून, तिथे सिंगल आले. पुन्हा एकदा निखिल ला इथे स्ट्राईकला सोपवलंय निखिल. ओहो इथे चांगला फटका खोललाय मैदानाच्या आतून निखिलची ही तळपती तलवार. चेंडू मात्र सीमारेखा फरार. 4 रन. चौकार येतोय. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षकांची खरं तर इथे देखील एक दरी आहे. चौकार येईल आणि त्या चौकाराच्या मदतीने अगदी धावफलक पुढे सीधा ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या आता मात्र 19 या आकड्यावरती धावफलक आहे. 19 धावा धावफलकावरती असतील. अगदी खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कनेक्ट देखील एक चांगला झाला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. पाठलाग पुन्हा एकदा सुरू आहे. बॅक टू बॅक बाउंड्रीज येईल का रोखला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. अगदी 2 धावा येतील या ठिकाणी. चांगले फटके खरं तर मैदानाच्या आतमध्ये खोलावे लागतील, कारण की प्रीतम अप्पांची खरं तर जागा निखिलने देखील घेतली. निखिल वरती खरं तर खूप जबाबदारी इथे असेल. सोहनला देखील एक तितकी चांगली स्ट्राईक या षटकामध्ये भेटली गेलेली नाहीये. पुढील चेंडू परंतु इथे निखिल इथे कनेक्ट चांगला झालेला नाहीये. हा चेंडू अगदी चांगला मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होतोय. अगदी आडव्या बॅटने फटक्याला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू अगदी सिंगल मिळवून देईल पुन्हा एकदा. खरं तर काही चेंडूवरती 2 आले तर काही चेंडूवरती सिंगल, तर काही जास्त अवांतर धावा ज्या आहेत ना त्या या षटकामध्ये अजूनपर्यंत कोणतेही अवांतर धावा आलेले नाहीये. कारण की एक लेंथ जी खरं तर पाहायला मिळते, चांगली लेंथ खरं तर गोलंदाजाने शिवमने मैदानाच्या आतमधून खेळपट्टीवरती पकडली आहे. ओहो इथे देखील बंदुकीची गोळी आणि हा शिवमचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये धारदार नक्कीच असेल. हा चेंडू अगदी चांगला, परंतु 22च्या माध्यमातून इथे देखील एक सिंगल येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी षटक क्रमांक 2चा खेळ संपला गेलाय आणि छत्रपती सासवड संघाची धावसंख्या आता मात्र 23 या आकड्यावरती आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. अंतिमचं षटक अर्थात तिसरं षटक अंतिमचा 6 चेंडूंचा इथे देखील एक खेळ बाकी आहे. 6 चेंडूवरती इथे दोन्ही बॅटर अर्थात सोहन असेल किंवा निखिल फडतरे मैदानाच्या आतमधून किती आक्रमण बनवेल, किती धावा बनवतील यांची बॅट आणि किती धावा रोखेल ती मात्र टीम SRR जेजुरी संघ. गोलंदाजी मार्कवरती अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिमचं षटक तिसरं षटक अर्थात प्रवीणच्या माध्यमातून पाहतोय. तर स्ट्राईकवरती एक पुरुष एक डावखुऱ्या त्याचा खेळाडू मैदानाच्या आतमधून सोहन इथे आक्रमण करण्यासाठी तयार आहे. ओहो इथे बॅट चिकड आहे की नाही, इथे संपर्क मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी एक हलकीशी कडा पुढे शेकता आपल्या जीवावरती बेतते आणि सोहन इथे मात्र आपल्या तंबूच्या आश्रयाला विकेट येते. विकेट
दी सोहन मात्र आज निराश असेल. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती आहे. पुरुष एकदा धक्का क्रमांक दुसरा. सलामीची दोनही जी जोडी होती ना, सोहन असेल प्रीतम अप्पा असते, प्रीतम अप्पांना देखील एक बाद केलं, परंतु त्याच्यानंतर अगदी पहिला चेंडू खरं तर प्रवीणचा रंगभेदक येतोय आणि इथे कॉड बिहाइंडचा शिकार तो मात्र सोहन मैदानाच्या आतमधून ठरेल. अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी स्ट्राईक वरती खेळी काढण्यासाठी सज्ज. कुणाल जगताप मैदानाच्या आतमध्ये खेळी काढण्यासाठी सज्ज होतोय. देखील जर पाहिलं तर कुणाल जगताप मैदानाच्या आतमध्ये खेळी करण्यासाठी आला आणि निखिल बडेकर याच्याकडून देखील दिवे संघाचा निखिल बडेकर याच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर कुणाल जगतापच्या षटकारासाठी आहे. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होतोय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. देखील जर पाहिलं तर निखिल बडेकरने देखील खरं तर पारितोषिक या कुणाल जगतापवरती षटकारासाठी लावलंय. खरं ते पारितोषिक लावलंय, परंतु इथे एकमेकांवरती खरं तर प्रेम खूप असेल आणि त्याच्यावरती हे देखील एक पारितोषिक, परंतु मैदानाच्या आतमध्ये फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. अगदी विकेट येईल. हे दांडीगुल मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू अगदी चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती कॉड बिहाइंड होता, त्याच्यानंतर अगदी डॉट बॉल आला, त्याच्यानंतरचा चेंडू मात्र इथे फर्निचर उद्ध्वस्त करणारा हा चेंडू विकेट आली आहे. मनोज ढगारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक स्फोटक आहे. हाही देखील ओहो मैदानाच्या आतमध्ये इथे देखील इठीचं नो बॉल आहे, परंतु धावचीची संधी सुद्धा हुकली गेली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मात्र ओहो इथे ट्विस्ट सजले. तिसरीचा इथे मनोज अपघात झालाय. मनोज खरं तर अपघात खेळपट्टीवरती अगदी रबर बॉल आहे आणि या ठिकाणी खरं तर 2 धावांचं इथे कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण देखील आहेत आणि नो बॉलचा इशारा देखील होता. ते 9+2 3 धावा येतील, परंतु इथे तिसरीचा सुद्धा खरं तर निखिल मागणी करत होते, परंतु इथे मनोज चला मैदानाच्या आतमधून फ्री हिटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक वरती आक्रमण करण्यासाठी खरं तर मैदानाच्या आतमधून स्ट्राईक वरती मनोज ठाकारे इथे सज्ज होतील. पुढील चेंडू ओहो मैदानाच्या आतमधून इथे अवांतर धाव आहेत. या चेंडूवरती पुढे अवांतर धाव तर आले, परंतु एक सिंगल देखील येईल. अवांतर खरं तर फ्री हिट देखील एक चालूच असेल, परंतु इथे व्हाईट बॉल प्लस सिंगल येईल. 2 धावा पुनश्चिता बोनस पॉईंट. मागील चेंडूवरती नो बॉल होता, तिथे देखील एक 2 नो बॉल प्लस 3 झाल्या. इथे देखील एक 2 येतील. 5 धावा खरं तर आतापर्यंत बोनस मध्ये या टीमला आहेत. फ्री हिट चालूच असेल. अगदी इथे देखील मैदानाच्या आतमध्ये इथे फटका तर सुरेख आहे, परंतु इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं गेलंय, अर्थात चेंडूला पाठवलंय स्टँड अँड डिलिव्हर. हवाई तडाखा रन. अगदी पाठीमागच्या फर्निचर खरं तर एक बॅटची खरं तर एज होती आणि फर्निचर खरं तर बॅटने उद्ध्वस्त केलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये उघडा डोळे पाहणी फ्री हिट होतात आणि त्याच्यामुळे इथे खरं तर निखिल वाचले गेलेत. षटकार येईल. खरं तर फ्री हिटचा फायदा इथे देखील एक उठवला गेला.
34 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू अगदी फ्री हिट वरती आक्रमण खरं तर निखिलच्या बॅटमधून षटकार आलाय. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पंचांच्या हातीतील सजलंय आणि टोटल रन ऑन द बोर्ड या ठिकाणी तब्बल 45 धावा आहेत तर जिंकण्यासाठी 46 बनवायच्या. 46 धावा खरं तर या टीमला बनवाव्या लागतील. अगदी 18 चेंडू आणि 46 धावांची गरज खरं तर SRR जेजुरी संघाला मैदानाच्या आतमधून असेल. चला याच्यानंतर होणारी मॅच कळवतोय. दिवे संघ असेल आणि त्यांच्या विरोधात दिवे संघ आणि गुळुंजे संघ आपण टॉससाठी या. दिवे संघ आणि गुळुंजे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला दोनही टीम पुन्हा एकदा जास्त वेळ घेऊ नका. छत्रपती सासवड संघ क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर सजवायचंय. चला दिवे संघ आणि गुळुंचे संघ आपण टॉससाठी या. चला दोनही टीम्स वेळ घेऊ नका. सामना लगेच चालू करायचा आपल्याला. सन्माननीय ऋषिकेशजी धुमाळ आपणास विनंती असेल की आपल्या हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. ऋषिकेशजी धुमाळ आपण यायचंय. आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक घेण्यात येतोय.
चला मॅच जी आहे ती चालू करायची. अगदी 46 धावांची गरज असेल. ओके पंच सामना ऑन करू शकता. स्ट्राईक वरती संदेश आहे तर नॉन स्ट्राईकला शिवम मैदानाच्या आतमधून. गोलंदाजचं नाव रोहितच्या माध्यमातून हे षटक पाहायला मिळत आहे. संदेश इथे चांगला टायमिंग देखील एक झालाय. चेंडू वन बाउन्स पुढे एकदा सीमा रेखा फरार. 4 रन. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने खरं तर खातं खोललं गेले आणि 4 धावा फलकावरती आहेत. गुळूंचे संघ टॉसचा बॉल झालाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गुळूंच्या संघाचा असेल. दिवेश संघ आपल्याला इथे बॅटिंग करावी लागेल. पुढील चेंडू बॅच पुढे एकदा ऑन केली जाते. बॅटर पुढे एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. अगदी चौकार आलाय. अगदी हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमधून खरं तर रंगभेदक या ठिकाणी येतोय. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा मैदानाच्या आतमध्ये इथे देखील व्हाईट बॉल तर कळवलाय मुख्य पंचांनी. अगदी खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचते आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. अगदी संदेश आणि मैदानाच्या आतमध्ये शिवमची ही जोडी आहे. पुढील चेंडू अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून चेंडूला पाठवलंय. हवाई हल्ला तर आहे परंतु चेंडू सीमा रेखा पार. ताकद आणि नजाकत. चेंडू सीमा रेखा पार. 6 रन. षटकार. इथे देखील एक आक्रमण आहे. षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा संदेशला खरं तर हवाई हल्ले आणि हवाई तडाखे तर आणावे लागतील. ओहो इथे देखील एक चांगला फटका खोलवर टप्पा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका आहे. या चेंडूवरती मिडॉनला रोखलाय. अगदी सिंगल मिळते या चेंडूवरती. खरं तर पाहिलं तर SRR जेजुरी संघाचा खरं तर नावाचा डंका इथे संदेश देखील एक गाजवतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी रोहितच्या माध्यमातून खरं तर हे चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. सिंगल येईल या चेंडूवरती. षटकाराला त्याच्यानंतर अगदी सिंगल धावफलकावरती 12 हा आकडा आहे. शिवम चांगला फटका खुललाय मैदानाच्या आतमधून. आक्रमण सनसनी मैदानाच्या आतमध्ये. मेलेगाव मोका तर देगा चौका. चौकार. 4 रन. चौकार येतो या चेंडूवरती सुद्धा. अगदी खोलवर टप्पा चेंडू होता. चांगला फटका मैदानाच्या आतमधून. क्वालिटीचा मॅक्सिमम बाउंड्रीज. चौकार येईल. चौकाराच्या पद्धतीने देखील पाहिलं धावफलक देखील एक वाढेल परंतु धावा बनवणं खरं तर गरजेचं आहे. शिवमच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये सलग 3 लगातारचे मोठे फटके देखील आलेत. शिवमची बॅट इथे सळसळली. हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. षटकाची खरं तर या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपन्न आहे. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. पहिलं षटक तर संपलंय. 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 30 धावांची गरज. प्रति षटकामागे खरं तर 15 धावांची इथे मात्र गरज असेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती इथे षटक खूप महत्वाचं आहे. खरं तर निखिलला इथे बोलवलं गेलं. निखिल फडतरेच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. चेंडू घ्या आहे जो कमी. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल टीम, कारण की अजून देखील 1-2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. विनंती असेल खेळाडूंना की थोडंसं आयोजन कमिटीला सहकार्य करायचं आहे. निखिल संदेश इथे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी धुवाधार बनतोय. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येईल. निखिल खरं तर आपण पुरंदर प्रीमियर लीग मध्ये खरं तर नावाचा डंका नेहमी या खेळाडूचा आम्हाला पाहायला मिळत असतो आणि इथे खरं तर श्रीनाथ चषक मध्ये नावाचा डंका आज मात्र निखिलने गाजवला आहे. अगदी हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये देखील एक सक्सेसफुल आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल.
एक बॅक टू बॅकचे दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धावित आहेत. कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये दबाव खरं तर टीम वरती हे षटक आणेल. हे षटक खरं तर महत्वपूर्ण आहे. पुरुष एकदा समीकरण बदलतंय. 10 चेंडू तर जिंकण्यासाठी 30 धावांची देखील एक गरज आहे. प्रति चेंडू मागे खरं तर तुम्हाला 3 धावा आणणं इथे गरजेचं आहे. 10 चेंडू 30. अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे फर्निचर उद्ध्वस्त करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरला गेलाय. अगदी दांडी 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 जी आहे ना ती मात्र गोल केली जाते. अगदी या ठिकाणी विकेट येईल. संदेशला मात्र इथे बॅक टू द पवेलियन खरं तर जावं लागेल. विकेट इथे अगदी विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. नवीन फलंदाज या ठिकाणी प्रवीण इथे देखील एक दाखल होतील वन डाऊन खेळी काढण्यासाठी. खरं तर निखिल इथे धारदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक डावखुरी त्याचा प्रवीण मैदानाच्या आतमध्ये खेळी करण्यासाठी सज्ज आहे. तर निखिल गोलंदाजीसाठी इथे मी सज्ज आहे. परंतु इथे अवांतर धाव अगदी मुख्य पंचांनी कळवल्या. व्हाईट बॉल इथोय. अगदी क्वालिटीचं षटक खरं तर इथे देखील एक निखिलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 17 देखील धावा आहेत. चेंडू मात्र इथे पुरुष एकदा फसवलाय. ओहो इथे अगदी झेल आहे तो मात्र मिस करेल. एसटी रक्षकाच्या डोक्यावरून खरं तर फ्लाय स्लिप पाठीमाग्या. इथे झेल एक जो आहे तो या ठिकाणी मिस केला जातोय. ती या ठिकाणी पुरुष एकदा एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. परंतु प्रवीणला देखील जर विकासला थोडंसं स्ट्राईक वरती जर आणलं तर इथे बफकर शिवमला जर इथे देखील एक स्ट्राईक वरती आणलं तर शिवम इथे आक्रमण बनवू शकतो. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. कारण की मागील मॅच मध्ये चांगले फटके शिवमच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळाले. शिवम इथे खरं तर स्ट्राईकचा शोध आहे. परंतु इथे प्रवीण हल्ला बॉल करतोय. चेंडू डिपॉझिट करेल पुन्हा एकदा हवाई तडाख्यामध्ये. छेरन षटकार येईल. अगदी खरं तर चांगला चेंडू होता. खोलवर डब्बाचा चेंडू मैदानाच्या आतमधून त्याच्यावरती हल्ला बॉल आहे. धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 7 चेंडू तर विजयासाठी 23 धावांची या ठिकाणी एक गरज आहे. 7 चेंडू 23 धावा. प्रवीण ओहो इथे देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अवांतर धाव्यांचा कॉल आहे. मुख्य पंचांचा वाईड बॉल कळवलाय. इथे धाव जी आहे ती मात्र खर्च करावा लागेल. समीकरण थोडंसं बदलत आहे. 7 चेंडू तर 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव आहेत. अगदी खोलवर टप्पा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू जमिनीला समांतर क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल एडीकडे चांगलं पाहायला मिळतं. सिंगल आले. त्याच्यानंतर सिंगलच्या मध्ये दुहेरीचा कॉल करत असताना इथे पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात आहे. शिवम इथे बाद होतोय. या चेंडूवरती अगदी सिंगल येईल परंतु धावची स्वरूपात शिवम इथे बॅक टू द पवेलियन जातोय. समीकरण जे आहे ना ते पुन्हा एकदा खूपच बदलून जाईल. अगदी महत्वपूर्ण खरं तर विकेट होती. सलामीची जी जोडी होती ती आता मात्र संपली आहे. शिवमला इथे मात्र बॅक टू द पवेलियन खरं तर जावं लागेल. अगदी अंतिमचा चेंडू होता त्याच्यावरती धावची स्वरूपात शिवम बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष या ठिकाणी येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आशिष खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती अगदी सुरेख षटक मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. अगदी 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. सोहन गोलंदाजी मार्कवर. अगदी हा चेंडू धुव्वाधार बनतोय. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आहे.
निर्धाव चेंडू आणणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आलेला खरं तर पाहायला मिळेल. आशिष मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती सोहन आहे. खरं तर मॅच रंगली आहे, परंतु आक्रमण प्रत्येक चेंडूवरती हल्ला करणं गरजेचं असेल. या चेंडू देखील एक चांगला आहे, परंतु प्रवीणकडे इथे स्ट्राईक सोपवल्या. प्रवीणच्या बॅटमधून आतापर्यंत एक मोठा फटका, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच खरं तर हल्ले इथे प्रवीणला मैदानाच्या आतमधून करायचे आहेत. अगदी मैदानाच्या आतमधून इथे शरीर भेदक चेंडू या ठिकाणी वापरला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत पंच चेक करा, खेळाडूंना पण विनंती असेल. पुढील चेंडू बॅच पुन्हा एकदा ऑन केली जाते. बॅटर पुन्हा एकदा तयार होतो. इथे खरं तर प्रवीण आक्रमण करावं लागेल. पुढील चेंडू आहे. ओहो, हा चेंडू अगदी ट्विस्ट सजवून जाईल. इथे नो बॉल कळवलाय. अगदी नो बॉल या ठिकाणी आलाय. प्रवीण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढे एकदा फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ते खुल्या फटकेबाजीसाठी खरं तर चान्स बनलाय, परंतु प्रवीण इथे आक्रमण बनवतील का? संधीचं सोनं आहे खरं तर एक प्रकारचं. ते संधीचं सोनं करतील का प्रवीण? ओ, चांगला फटका खोलाय मैदानाच्या आतमधून. पुरुष एकदा शेवटच्या क्षणापर्यंत मी खरं तर मॅचचा पाठलाग करत राहील. 4 रन मिळतील सावकार. शेवटच्या खरं तर क्षणापर्यंत लढणं मात्र महत्वाचं असेल. या चेंडूवरती अगदी चौकार मिळेल. अगदी खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतो. एसटी रक्षक टाउन दी बॉल चेंडूला रोखण्यासाठी प्रीतम बाप्पा इथे सज्ज आहेत. या चेंडूवरती तोपर्यंत एक वेगवान अशी सिंगल येईल. स्ट्राईक वरती अडीकडे प्रतीक्षिता आशिषला आणलं गेलं आहे. 22च्या माध्यमातून खरं तर ही मात्र सिंगल असेल. पुढील चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो, परंतु या ठिकाणी SRR जेजुरी संघ थोडासा पराभूत या ठिकाणी ठरतोय. खरं तर सहभाग नोंदवल्याबद्दल खरं तर खूप खूप अभिनंदन असेल. मनपूर्वक धन्यवाद देखील असतील SRR जेजुरी संघ. आणि या ठिकाणी छत्रपती सासवड संघ या ठिकाणी विजय ठरतोय. आपलं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन आहे. चला, दिवे संघ मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर पाठवायचे आणि